तर हे आपल्यासोबत आहेत. त्यांची नुकतीच PSI पदी नियुक्ती झालेली आहे आणि ग्रामीण भागातून आणि एक मजूर कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले सुंदर सरांचा प्रवास होळ ते पुणे स्पर्धा परीक्षा हा प्रवास कसा झाला आणि विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी अशा मार्गदर्शनपर मुलाखत आज आपली त्यांच्यासोबत राहणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद सर. नमस्कार. हां, तर सर आज आपण आता विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेबद्दल आणि यश येईपर्यंत टिकून राहणं, अपयश आलं तर पचवणं किंवा ह्या सगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत तर आपण सांगाव्या अशी विनंती आहे. तर आपण प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करूया. सर आपलं प्राथमिक शिक्षण जे आहे 4थीपर्यंतचं किंवा 10वीपर्यंतचं हे कुठं झालं? तर माझं प्राथमिक शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर माझं प्राथमिक शिक्षण 4थीपर्यंतचं जिल्हा परिषद शाळेमध्येच झालेलं आहे. मराठी मीडियम शाळेत? मराठी मीडियम, एकदम मराठी मीडियम. 10वी म्हणजे माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियममध्ये झालेलं आहे. 10वीपर्यंत मी स्वामी विवेकानंद विद्यालय होळ येथे 10वीपर्यंत होतो, 5वी ते 10वी. आणि त्याच्यानंतर मग अंबाजोगाईला शिक्षण झालं. नंतर अंबाजोगाईला सर 10वी नंतर कोणती शाखा निवडली होती आपण? अंबाजोगाईला माझं योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई इथं 11वी 12वीचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी विज्ञान शाखा निवडली होती. जनरली आपल्याकडे काय केलं जातं की 10वीला चांगले पर्सेंटेज पडले की मग विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थी जातात. त्याच्यापेक्षा कमी आले की मग काही जण कॉमर्सकडे जातात किंवा आर्ट्सकडे. मग त्याच्या आर्ट्समध्ये म्हणजे कुठंच म्हणजे ॲडमिशन कुठं तरी घ्यायचं म्हणून आर्ट्समध्ये घेतलं जातं. पण मी म्हणजे एक सांगू इच्छितो की UPSC MPSC करायची असेल तर आजकाल मुलं म्हणजे जास्त मार्क्स पडले तरी पण आर्ट्स हा म्हणजे बाय चॉईस जात आहेत आर्ट्सकडे, म्हणजे आर्ट्सकडे जात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक ITIचं फॅड निर्माण झालेलं आहे की म्हणजे लवकरात लवकर नोकरी लागावी. तर मग माझं एक सांगणं राहील की म्हणजे तसं न करता म्हणजे अगोदरच 10वीपर्यंतच तुम्ही ध्येय ठरवायला पाहिजे की तुम्हाला काय व्हायचंय आणि त्याच्यानुसार मग तुम्ही ॲडमिशन प्रोसेस घ्यायला पाहिजे. नक्की सर, धन्यवाद सर. तर सरांचं जे शिक्षण आहे ते मराठी माध्यमातून झालेलं आहे, सेमी नाही किंवा इंग्लिश माध्यम नाही. होळ या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि अंबाजोगाई या ठिकाणी कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे. आणि जर आपल्याला PSI किंवा MPSC जर करायचे असेल तर कला शाखेचा विषय आपल्याला मदत करू शकतो असं सरांनी सांगितलेलं आहे. तर या पार्श्वभूमीतून आता आपला जे प्रवास सुरू झालेला होता आणि त्यानंतरचं पुढचं शिक्षण जसं की 12वी झाल्यानंतर किंवा स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं हे तुमचा प्रवास कसा झाला असेल? तर स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा माझा प्रवास म्हणजे मी NMMSमध्ये माझा म्हणजे होल्डर होतो. 8वीला NMMSची परीक्षा असते, त्याच्यामध्ये मी कॅटेगरीतून राज्यात दुसरा होतो. काय म्हणतात, राज्यात दुसरा होतो? अभिनंदन सर. तर धन्यवाद. तर मी राज्यामध्ये दुसरा होतो आणि 7वीला पण मी स्कॉलरशिप होल्डर होतो. तेव्हापासूनच कुठेतरी स्पर्धा परीक्षेची मनामध्ये आवड निर्माण होती. मग त्याच्यानंतर मी 11वी 12वी सायन्स केलं, पण बॅकग्राऊंड कुठेतरी असं वाटत होतं की मला स्पर्धा परीक्षा करायची, मला डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही. मग मी अशीच मित्रांकडून माहिती घेतली. त्यावेळेस सर तुमच्याकडून पण मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही तशा गोष्टी सांगितल्या आणि मग त्याच्यानंतर मी काही यूट्यूबला व्हिडिओ पाहिले होते, त्याच्यामुळे ओपन युनिव्हर्सिटीला ॲडमिशन टाकलं डायरेक्ट, अभ्यासाला वेळ जास्त मिळावा म्हणून. पण मला वाटलं कुठेतरी माझा ट्रॅक भरकटतोय म्हणून मी रेग्युलरला ॲडमिशन घेतलं मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे येथे. माझं तिथं झालं ग्रॅज्युएशन, माझं तिथं पूर्ण झालेलं आहे. आणि मग तिथून माझी कला शाखेमध्ये पदवी, मी पॉलिटिकल सायन्समध्ये कला शाखेमध्ये पदवी केलेली. तर बघा, सायन्सला टक्केवारी जास्त असून स्कॉलरशिपला असून सुद्धा सरांनी जाणून बुजून डेलिबरेटली त्याने कला शाखा निवडली. का तर त्यांचा जो कल आहे, इंटरेस्ट जे आहे ते स्पर्धा परीक्षेकडे होता आणि कला शाखा त्यांना नक्कीच मदत करणार होती. म्हणून पुण्या या ठिकाणी BA कला शाखेतून कंप्लीट केले. तर अजून एक मी सांगेन म्हणजे की तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर कला शाखाच घ्यावी असं काही नाही. आजकाल म्हणजे IITianचं खूप प्रमाण आहे जे की UPSC मध्ये ते MBBS आहेत, IITian इंजिनियर आहेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्र, भरपूर क्षेत्रे आहेत, IIT आहे, IMM आहे, मॅनेजमेंटमध्ये आहे, म्हणजे तुम्ही कोणतंही क्षेत्र करू शकता. स्पर्धा परीक्षेसाठी फक्त अट ठेवलेली पदवी करायची, ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. फक्त अजून एक दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे की कला शाखेकडे घेतल्यानंतर काय होतं सर की कला शाखेचा अभ्यास आपल्याला सोपा वाटायला लागतो कुठेतरी, त्याच्यामुळे विद्यार्थी भरकटतो. जर विद्यार्थी भरकटत असेल तर मग कला शाखा त्याच्यामुळे बदनाम झाली कुठेतरी. बरोबर आहे की कला शाखा घेतली मग त्याच्यामुळे अभ्यास करत नाही, काही नाही. आणि IIT वगैरे त्याच्यामध्ये काय असतं, एक प्रॅक्टिकल आणि तिथल्या काही गोष्टींमुळं एक विद्यार्थ्याचा म्हणजे
टच, अभ्यासाचा टच कंटिन्यू गणित प्रॅक्टिकल सायन्सचा अभ्यास सुरू असतो. सुरू राहतो. अभ्यासाचा कल म्हणजे व्यवस्थित वाढतो, अभ्यास वाढतो. त्याच्यामुळं कुठेतरी कंटिन्युटी राहते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश त्यांना लवकर मिळतंय. आणि आर्ट शाखेमध्ये विद्यार्थी रिलॅक्स होतो. तर माझं म्हणजे आर्ट शाखेतील विद्यार्थ्यांना एकच सांगणं असेल की तुम्ही म्हणजे त्यांच्यासोबत कम्पीट करायचं म्हणून तुम्ही त्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. आणि असे पण विद्यार्थी आहेत सर ज्यांनी आर्ट्स शाखा घेऊन सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये 21व्या वर्षी सुद्धा IAS बनवून दाखवलेलं आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, IPS PSI सुद्धा झालेले आहेत. हो, धन्यवाद सर. तर ग्रॅज्युएशनपर्यंत सरांनी कला शाखेमधून सातत्य टिकवून ठेवून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. तर ज्या गावातून पुणे या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी तयारीला गेल्यानंतर बरेच सारे डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला अभ्यासापासून वेगळ्या बाजूला घेऊन जाणाऱ्या पण अशा गोष्टी आहेत. जसं की शहरामध्ये झगमगाट आहे किंवा विरंगुळा एंटरटेनमेंट आहे. तर ह्या गोष्टीसुद्धा कशा मॅनेज करणं आवश्यक आहे तयारीसाठी. आता तुम्ही जवळपास 6 वर्ष ते 7 वर्ष प्रवास तिथं पूर्ण केलेला आहे. तर ह्यासुद्धा गोष्टी कशा मॅनेज करणं आवश्यक आहे. तर तसं पाहायचं म्हटलं तर झगमगाटाचं म्हणायचं म्हटलं तर प्रत्येक जण खेड्यातून गेलेला झगमगाटामध्ये अडकतो म्हणजे अडकतो. आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा अपवाद नाही ठरलेलो. त्याच्यामध्ये पण कॉलेजमध्ये असताना मी कुठेतरी असं होतं की मी UPSC करण्यासाठी पुण्याला गेलो होतो. तर तिथं असं म्हणजे मला गायडन्सचा खूप अभाव जाणवला. नक्की. म्हणजे तसं म्हणायचं म्हटलं तर आमच्या घरातून फर्स्ट जनरेशन म्हणजे लर्निंग जनरेशन. पहिला मी उमेदवार आहे आमच्या घरातून जो की पदवीधारक आहे. तर मग त्याच्यामुळं असं झालं की म्हणजे कोणी मार्गदर्शन करणारं नव्हतं, घरी कोणी विचारणारं नव्हतं. मग ग्रॅज्युएशन करत असताना फर्स्ट इयर वगैरे असंच भरकटल्यासारखं झालं जरा. पण कुठंतरी घरची जाणीव होती की म्हणजे घरचे आपले आई वडील काय करतात. आई वडील मोलमजुरी करायचे, आम्हाला शेती काहीच नाहीये. वडील मोठा भाऊ आर्मीमध्ये गेला होता. आर्मीमध्ये असल्यामुळं असं मी त्याचा DP वॉलपेपरला ठेवला होता. म्हणजे तो मला सारखं मार्गदर्शन करायचा. मला कधी चुकत असेल तर मग तो मला म्हणजे सांगायचा, धाक पण होता त्याचा, हक्काने सांगायचा. म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या. एक माझा चांगला मित्र म्हणून तो मला म्हणजे सपोर्ट करायचा. मग माझं एक आव्हान असेल की म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्या भावानं असंच विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला पाहिजे. त्याच्या स्वप्नासाठी त्याला म्हणजे पाठबळ द्यायला पाहिजे. म्हणजे तो यश मिळवण्यासाठी त्यांना जरा अजून जास्त बळ मिळू शकतं. आणि ज्यावेळेस अपयश आहे, ताणतणावाच्या गोष्टी आहेत किंवा ज्यावेळेस विद्यार्थी खचून जातो त्यावेळेस तर नक्कीच एक हक्काची किंवा शाबासकीची पाठ किंवा आधाराची थाप पाठीवर असणं आवश्यक आहे. हो, नक्कीच आवश्यक असायला पाहिजे. आणि जर घरचा सपोर्ट असेल तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्या अपयशातून बाहेर निघण्यासाठी खूप मदत होते. आणि पुढच्या वेळेस जो पुढचा अटेम्प्ट असतो, जर पहिल्या तसं म्हणायचं म्हटलं तर माझा पहिला अटेम्प्ट 0.25 हुकला होता. दुसरा म्हणजे जो फॉर्म मी सेकंड इयरला असताना भरला होता. सेकंड इयरला पात्रता नसून सुद्धा मी अपिअरिंग म्हणून फॉर्म भरला होता. भरता येते तसा. तर त्यावेळेस माझा 0.25 हुकला. फक्त 0.25 0.75 2021चा अटेम्प्ट हुकला. ज्या वेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं. 2021ला माझं पदवी पूर्ण झाली आणि 2021चाच माझा अटेम्प्ट 0.75 हुकला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा माझा पहिला अटेम्प्ट होता 2022चा, जो की PSIचा होता. आणि ज्याचा माझा रिझल्ट 1 ऑगस्टला आलेला सुद्धा. अभिनंदन सर. तर लक्षात राहू द्या मित्रांनो, तयारीच्या मध्ये सातत्य असेल तर सरांनी 1 मार्कानं सुद्धा ह्यांची परीक्षा गेलेली नाही किंवा अटेम्प्ट हुकला नाही किंवा हे अपयशी झाले नाहीत. 0.25 पहिला प्रयत्न सेकंड इयरचा म्हणजे 14वीचा, ठीक आहे. आणि त्यानंतर 0.75 दुसरा प्रयत्न जे ग्रॅज्युएशनच्या वेळी होते. तर लक्षात राहू द्या, पॉईंटनं मार्क जाणं म्हणजे किती अभ्यास लागतो. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये इथं आपण 5-10 मार्कानं जर गेलो परीक्षा तर थोडेसे हार मानतात. तर अपयश येत असतात, आपण ते टिकवलं पाहिजे. तर आता आपण सरांनी सांगितलं की कंटिन्यू ग्रॅज्युएशन त्याच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये सर पहिल्यांदा ASO म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पद मिळालं. आणि ते एक मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून त्यांना हे सिलेक्शन मिळालं. सर पहिल्याच दिवशी जर तुमचा ASOचा रिझल्ट आला त्यानंतरची तुम्ही प्रतिक्रिया काय होती किंवा त्यावेळेस तुम्ही कुठं होतात किंवा निकाल कुणी सांगितला तुम्हाला? मी पुण्यामध्येच होतो. त्यावेळेस मी लायब्ररीमध्ये होतो. तर काय आहे, आमचा एक ग्रुप आहे. तर मग त्याच्यामध्ये मुलं आहेत, मुले आहेत, सर्वजण आहेत. ग्रुप डिस्कशनसाठी आम्ही ग्रुप डिस्कशन करत असतो. आणि आमचा ग्रुप असा बनलेला आहे 5-6 जणांचा. त्याच्यामधले आम्ही आता 2-3 जण PSI आहोत. तुमच्या ग्रुपमधले 3 जण आहेत आता सध्या 2022चे. आणि 1 जण कॅनल इन्स्पेक्टर झालेला आहे. काही जणांचा टॅक्सचा रिझल्ट आहे.
काही जणांचा क्लर्कचा रिझल्ट आहे, म्हणजे जवळपास सगळेच आता नोकरीला आहे. यावेळेस रिझल्ट म्हणजे तुम्ही तसे सवंगडी बनवायला पाहिजेत. आणि रिझल्टचं सांगायचं झालं तर मी सर लायब्ररीमध्येच होतो. कुठंतरी म्हणजे ASOचा रिझल्ट येणं अपेक्षित नव्हतं. पहिल्या रिझल्ट अपेक्षित नव्हतं तुम्हाला? नव्हतं. हां, म्हणजे असं होतं की म्हणजे काठावर होता रिझल्ट. पहिल्या लिस्टमध्ये माझं नाव 2.50 मार्कांनी उडालेलं होतं. आणि कुठंतरी वाटत होतं की दुसऱ्या लिस्टला होईल नाही होईल. मग ज्या दिवशी पहिली लिस्ट लागली होती ASOची 2023ची, त्या दिवशी आम्ही रूमवर बसून शोक मनवला होता. म्हणजे आपलं झालं नाही पहिल्या लिस्टमध्ये. आपलं पहिल्या लिस्टमध्ये झालं नाही आणि ASO हुकलं. आणि तसं म्हणायचं म्हटलं तर माझी ड्रीम पोस्ट PSI होती सर. अगोदरपासून म्हणजे असं PSI हे पद माझ्यासाठी इतकं जवळचं होतं की घरच्यांना जर कोणी विचारलं गावाकडं की तुमचा लहान मुलगा काय करतो, ते MPSC म्हणून सांगत नव्हते किंवा कंबाईन म्हणून सांगत नव्हते, तर ते सांगायचे की आमचा लहान मुलगा PSIची तयारी करतोय. ग्रामीण भागामध्ये इतर पोस्टपेक्षा PSI ना थोडंसं जास्त मान आहे. तर मग तशा प्रकारे झालं. मग मला 2022च्या मेन्सला 150 मार्क्स होते आणि त्याच्यामुळं मला 50 मार्कांची कॅटेगरीतून लीड भरली होती. त्याच्यामुळं म्हणजे असं होतं की PSI 100% PSI होणार. मग ASO तेवढं फोकस नव्हतं आणि मित्रांना पण तेवढं माहिती नव्हतं, पण जवळच्या मित्रांना माहिती होतं की ASO होऊ शकते. मग त्यावेळेस एका माझ्या मैत्रिणीने माझा रिझल्ट बघितलेला आणि मला येऊन सांगितलं की तुम्ही ASO झालात. म्हणजे मी त्यावेळेस अक्षरशः लायब्ररीत बसलेलो होतो आणि म्हणजे मला काय म्हणजे कसं काय करायला म्हणजे मी असं ठरवलं होतं की माझा ASOचा रिझल्ट गेलाय आणि तिने येऊन सांगितलं की तुमचं ASOच्या लिस्टमध्ये नाव आहे. मी अक्षरशः 2-3 वेळेस नाव माझं चेक करून पाहिलं, आपलंच नाव आहे, माझंच नाव आहे का, सेंटर माझंच आहे का पुणे. आणि अजून दुसरी गोष्ट अशी चेक केली, मी एका मित्राला कॉल करून बोललो की मी तुला लिस्ट पाठवतोय, ही लिस्ट फायनल आहे का. म्हणजे 2 लिस्ट असतात, जसं की 2 लिस्ट असतात, एक जनरल मेरिट लिस्ट असते. तो पण मित्र मला माझा 2023ला सोबतच होता. त्याचं झालं नाही, त्याचं पण होईल आता. म्हणजे MPSC मध्ये आहे त्याचा मतलब रिझल्ट निघून येईल. त्याला मी तो मनसरला असतो, त्याला मी विश्वंभर खेडकर म्हणून त्याचं नाव आहे. तर त्याला मी ती लिस्ट पाठवली आणि त्याला म्हटलं की म्हणजे तू 1-2 जणांना विचार ह्याचं खरंच झालंय का, म्हणजे आपल्याला रिझल्ट सेलिब्रेट करता येईल. आणि तेवढ्यात मग रूम पार्टनरचे वगैरे फोन यायला सुरू झाले, कुठे आहेस आणि आम्हाला तुझा रिझल्ट सेलिब्रेट करायचा. आणि मग अशी गोष्ट होती. आणि ASOच्या जागाच होत्या सर 64. त्याच्यामुळं आणि पहिली लिस्ट लागली त्यावेळेस सेलिब्रेशन जवळपास सगळ्यांचं झालं होतं. दुसऱ्या लिस्टमध्ये माझं एकट्याच सेलिब्रेशन होतं का. आणि भरपूर जणांना माहिती होतं की म्हणजे हा PSI 100% होणार आहे. आणि माझं त्या दिवशी सेलिब्रेशन बघून काही जण म्हणू लागले की PSIची लिस्ट लागली काय, PSIचाच निकाल आलाय का. आणि काही जण तर येऊन म्हणू लागले कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही फौजदार झाला. म्हणजे एवढा विश्वास मित्रांचा आणि विद्यार्थ्यांचा तुमच्यावर होता की हा फौजदार होणार म्हणजे होणार. मग मी सांगायचो त्यांना की अरे हा ASOचा रिझल्ट आहे. मग अशा प्रकारे मग ते कुठंतरी अजून एक असं झालं की रिझल्टचं मला तसं सांगितल्यानंतर मी खाली आलो. त्या मित्रानं मला कन्फर्म सांगितलं की अरे तुझं 100% झालंय. माझी रँक त्यावेळेस कॅटेगरीतून 10 नंबरची होती. 11 जागा होत्या, 10 नंबरची रँक होती कॅटेगरीतून. आणि मग मी भैयाला पहिला कॉल केला. भैया आमचा फौजमध्ये असतो आणि तो आर्मीमध्ये. तर त्याला कॉल केला पण त्याचा लागला नाही. मग पप्पांना कॉल केला आणि पप्पांना म्हणजे सांगताना म्हणजे मला अश्रू अनावर झाले. पप्पांना सांगितलं की पप्पा म्हणलं मी अधिकारी झालो म्हणलं पप्पा आता मंत्रालयामध्ये ASO म्हणून असतंय आणि त्या झालं. पप्पा म्हणू लागले म्हणजे आता कसं आतापर्यंत कसं झालेलं, प्री पहिली गेली त्यावेळेस पण सांगितलेलं की काहीतरी होईल, दुसरी प्री गेली त्यावेळेस पण त्यांना सांगितलेलं. मग आता ह्या वेळेस पण ते विचारत होते की म्हणजे पहिली परीक्षा झाली का दुसरी झाली, नक्की म्हणजे काय झालंय आता सगळं फायनल झालं का, अजून काही राहिलंय का. बरोबर. म्हणजे असं म्हणजे ह्या प्रोसेसच अशी की लेंदी की त्याच्यामुळं कधी कधी काय होतं की म्हणजे झालंय का असं विचारायला लागतं. वाटतंय ना की आता हे प्री आहे मेन्स आहे त्याच्यामुळे घरच्यांना पण सवय झाली त्याची. मी त्यांना सांगितलं आता मी अधिकारी झालोय आणि ह्याच्यातून माझं नाव कुणीही काढू शकत नाही. मग हा विश्वास दिला आणि डायरेक्ट मला रडायला आलं. पप्पा पण तिकडून रडत होते, मी आणि इकडून रडत होतो आणि डायरेक्ट जाऊन रूमवर बसलो मी. आणि सर्वात आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा. आणि म्हणजे आनंदाश्रू माझ्या डोळ्यातून वाहत होते. नक्कीच ना, कारण का संघर्ष तसा होता आणि आपली ग्रामीण भागातील पार्श्वभूमी ही खूप खडतर राहिलेली आहे. राईट. तर बघा मित्रांनो, एक 5 ते 6 वर्षाचा 12वी नंतरचा प्रवास आणि आत्ता निकालाचा प्रवास इतकं टिकून राहणं ह्या गोष्टी आहेत. काही लोक बरेच असे आहे, सरांनी मला पाठीमागे सांगितलं की
नावं ठेवतात की पुण्याला गेलाय, काय करतोय, खरंच अभ्यास करतोय का दुसरं काही करतोय, आणि इतक्या दिवसांना अभ्यास करतोय, निकाल कसा येत नाही. किंवा जसं पोलीस भरतीला काही बाहेरचे व्यक्ती म्हणतात की ग्राउंड निघत नाही का, पण जो व्यक्ती ग्राउंड करतो त्याला त्यांचे कष्ट दिसतात, किंवा जो लेखी देतो त्यालाच त्याचा त्रास समजतो. आणि पुण्यासारख्या ठिकाणी राहून रिझल्ट काढणं खूप कष्टाचं आहे. तर सरांनी नक्कीच ASO पदापर्यंत जी झेप घेतली ही अभिमानाची आहे. आता जे आपलं ड्रीम स्वप्न राहिलेलं आहे, PSI पर्यंतचा जे प्रवास आहे ते कसा झाला, पुन्हा त्यानंतरचे काय अभ्यासाचं रुटीन चालूच होतं का, किंवा दररोज उठून लगेच लायब्ररी, किंवा लायब्ररीत किती तास बसत होतात, ह्या गोष्टी थोड्याशा सांगा. तर PSIचा प्रवास सर तसं सांगायचं म्हटलं तर माझा ASOच्या निकालानंतर ASOच्या निकालानंतरचं सांगण्यापेक्षा सर मी अगोदरची काही पार्श्वभूमी सांगेन. नक्की सांगा. तर एक म्हणजे माझा छंद आहे सर डायरी रायटिंग. तर मी काय डायरी रायटिंग, दररोज लिखाण करणे. दररोज लिहिण्यापेक्षा मी काय करतो, माझे काही एक्सपिरियन्स त्याच्यातून लिहित असतो. आणि म्हणजे MPSCचा असा आवाका आहे, सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे की दररोज डायरी लिहिणं जरा शक्य होत नाही. बरोबर. मग तसं प्लॅनिंगसाठी मी डायरी वेगळी लिहायचो, पण ही डायरी होती ती ह्याच्यामध्ये मी माझे फर्स्ट एक्सपिरियन्स आणि ज्या माणसाचं मला व्यक्तिमत्व आवडलंय त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाविषयी लिहायचो मी. मग त्याचे चांगले गुण, मग मला कोणते गुण घेता येतील त्या गोष्टी लिहायचो. खूप चांगली गोष्ट. तर मग ज्या वेळेस माझे रिझल्ट गेले त्या गोष्टी पण लिहिलेल्या मी. तर त्या डायरीमध्ये पाहायचं झालं तर ASO हे पद कुठंच नाही आहे सर. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी PSI बद्दल लिहिलेल्या आहेत. म्हणजे PSI हे PSI पदासाठी खरं म्हणायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त कष्ट कोणत्या पदासाठी करायचं असेल तर ते PSI पदासाठी करायला लागतं. कारण की त्याला 4 टप्पे आहेत, प्री, मेन्स, ग्राउंड आणि इंटरव्ह्यू. ती प्रोसेसच 2.5 ते 3 वर्षापर्यंत चालते. जसं की आमचा पेपर 8 ऑक्टोबर 2022 झालेला आहे, प्रीचा पूर्व परीक्षा. त्यावेळेस पासून अजून प्रोसेस चालू आहे. अजून फायनल मेरिट लिस्ट लागायची राहिली. जनरल मेरिट लिस्ट 1 ऑगस्टला लागलेली. म्हणजे इतकी लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काही प्रशासकीय कारण आहेत, मॅटमध्ये विद्यार्थी जात आहेत आजकाल, ते पण काही कारण आहेत. बरोबर. तर मग त्याच्याविषयी सांगायचं झालं तर मी सांगतो की म्हणजे प्रीला माझं असं झालं होतं की पहिल्या प्री उडाल्या होत्या 0.25 0.75. मग मी माझ्या चुकांवर लक्ष दिलं. मग असं केलं की मी आपल्या काय चुका होत आहेत. माझं मॅथ चांगलं होतं पण मी मॅथकडे दुर्लक्ष करत होतो. मी दुसऱ्या पुस्तकांकडे फोकस करत होतो. मग त्यावेळेस मी भैयाला सोबत बोललो होतो. भैयानं मला सांगितलं की तुझं मॅथ तर चांगलं होतं नाही तर 3-4च कसे मार्क्स येत आहेत. मग मी मॅथवर जरा फोकस केलं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की माझं म्हणजे ॲनालिसिस असं आलं की PYQ मी जरा थोडे कमी करतोय. मग मी तिथून पुढं PYQ वर खूप जास्त भर दिला. मी म्हणजे पुस्तक कमी वाचायचो, 25% पुस्तक. म्हणजे अगोदर पुस्तकं सगळे वाचून झाले होते, नंतर हा टप्पा आला. मग PYQ मी नंतर जास्त वाचायला सुरुवात केली. 75% भाग PYQ ला. PYQ म्हणजे मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे मागील वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस आणि वाचन, पूर्व आणि मुख्य. राईट. मग त्याच्यावर भर दिल्यानंतर आणि कोणत्याही परीक्षेला जर ओळखायचं असेल तर 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक PYQ आणि सिलेबस. ह्या 2 गोष्टीला धरून जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही स्मार्ट वर्क करताय. तर मग स्मार्ट वर्क केलं मी आणि मला 2022च्या परीक्षेत सर 58.75 मार्क्स आले. जिथं की मला 0.25 आणि 0.75 माझा रिझल्ट जात होता, तिथं मी 6 मार्काच्या लीडनं डायरेक्ट 6 मार्काने पूर्व परीक्षा पास झालो होतो. आणि मग मेन्सच्या वेळेस लीड मला वाटतं गणिताच्या आणि प्रश्नसंचाचा सराव केल्यामुळेच. गणित आणि प्रश्नसंच. म्हणजे थोडक्यात मी सांगेन की म्हणजे चुकांवर मी मात केल्यामुळं ते माझे म्हणजे मार्क्स वाढले आणि पुढं प्रवास चालत राहिला. तर ASOचा निकाल आल्यानंतर जे लायब्ररीचं शेड्यूल होतं, सकाळी तुम्ही कितीला जात होतात किंवा किती तास अभ्यास होत होता, जनरल ब्रेक कधी असायचा याबद्दल, कारण का बरेच विद्यार्थ्यांना वाटतं की हे सर झाले तर विश्वास बसत नाही, यांचं रुटीन काय होतं, डेली किती तास अभ्यास करणं आवश्यक आहे. तसं सांगायचं झालं तर सर रिझल्ट येण्याच्या अगोदर माझा असा शेड्यूल होता की दररोज सकाळी 7 वाजता जायचं, 7ला लायब्ररीत जायचं, लायब्ररीमध्ये जायचं. त्याच्या अगोदर आपलं फ्रेश होणं, सगळ्या गोष्टी आल्या. सकाळी 5:30 ते 6 वाजता उठून दररोज 5:30ला उठत, 5:30 अगर 6 वाजता दररोज उठायचं, जरा थोडाफार व्यायाम करायचा, सकाळच्या सगळ्या विधी उरकायच्या, आंघोळ वगैरे करून आम्ही 7 वाजता म्हणजे 7 वाजता लायब्ररीला असायचो. डेली 7 वाजता, दररोज 7 वाजता. आणि ही सेल्फ डिसिप्लिन असणं आवश्यक आहे. म्हणजे स्वतःलाच तसं ठरवून दिलं होतं की 7 वाजता जायचं म्हणजे जायचं. त्याच्यानंतर मग 9 वाजता नाश्ता करायला,
नाश्ता म्हणजे आमचा पण नाश्त्याच्या टायमिंगला तो ग्रुप होताच. हां बरं मग आम्ही काय वाचलंय आणि लायब्ररीमध्ये गेल्यानंतर अगोदरच्या दिवसाची रिव्हिजन करायची अर्ध्या काय तासामध्ये. वाचलंय ते हां. अगोदरच्या दिवशी. नाश्ता झाल्यानंतर नाश्त्याच्या वेळेस आम्ही काय करायचो, दुसऱ्या इतर गप्पा मारण्यापेक्षा हो बरोबर आहे. आमचा असा ग्रुप होता की म्हणजे काय वाचलं काय वाचलंय त्याच्याविषयी आम्ही बोलत असायचो. हां. मग त्याच्याविषयी क्वेश्चन विचारणं असणं अगर ह्या गोष्टी असतील, मग त्याच्यामुळं काय व्हायचं, आमचा नाश्ता सुद्धा प्रोडक्टिव्ह असायचा. प्रोडक्टिव्ह क्वालिटी अभ्यास व्हायचा बोलत आणि त्या नाश्त्याच्या वेळेस सुद्धा अभ्यास होऊन Right, जायचा. right. आणि त्याच्यानंतर मग नंतरचा स्लॉट व्हायचा आणि मग जेवण पुन्हा अजून लायब्ररी आणि त्याच्यानंतर लायब्ररीमध्येच थोडीशी नॅप वगैरे सगळ्या असायच्या गोष्टी दुपारी. आणि त्याच्यानंतर कधी आलं तर रूमवरही दुपारी रेस्टसाठी रेस्ट घ्यायचा. हां. आणि त्याच्यानंतर 5 वाजता चहा वगैरे आणि त्याच्यानंतर जेवण पण तिकडंच. म्हणजे अशी रुटीन होती की सकाळी 7 ते 11 आम्ही रूमवर नसायचो. रूमवर नाहीच असलो तर कधीतरी कपडे वगैरे धुण्यासाठी दुपारच्या टायमिंगलाच रविवारी. कपडे सुद्धा स्वतः धुवावे लागतात आणि सगळ्या गोष्टी हां स्वतः करावं लागतात. नॅप म्हणजे की दुपारच्या वेळेस थोडंसं टेबलवरच एक रेस्ट घेणं लायब्ररीमध्येच असताना. तर सरांनी सांगितलं 7 ते 11. तर म्हणजे फक्त नाश्त्याचा सकाळचा वेळ एक ते किती वेळ अर्धा तास जायचा. नाश्त्याला अर्धा तास जात हां असेल, दुपारच्या जेवणाला 1 तास, 1.5 झाला किंवा 2 झाले आणि संध्याकाळच्या जेवणाला 1 तास. 1 तास. म्हणजे 3 तासाचा फक्त सरांचा ब्रेक. चहाचा एक अर्धा तास, 3.5 ते 4 तासाचा आपण म्हणू शकतात ब्रेक होता. 4-5 तासाचा. बघा एवढा. अधूनमधून कोणी मित्र जर भेटायला आला तर मग त्यांच्यासोबत थोडंफार बोलणं, हां. अगर म्हणजे थोडंफार चर्चा म्हणजे खाली म्हणजे आता सध्या MPSC मध्ये काय चालू आहे, काय चालू आहे? मग परीक्षा कधी होणार आहे, अगर म्हणजे नवीन ट्रेंड प्रश्नाचा काय आलाय चालू आहे, का? हां. चालू घडामोडीबद्दल. सिनियर्स सोबत चर्चा असायची. हां. मग कोणी सिनियर्स भेटले तर मग त्यांच्यासोबत 1-अर्धा तास चर्चा. मग सध्या काय चालू आहे, कोणाचं काय असेल, कोणाच्या मित्राचं काय Result असेल आहे तर का? हां हां, तयारी मग त्या कशी गोष्टीवर चर्चा असायची. बाकी जास्त वेस्टेज टाइम नसायचा. तर बघा किती तास अभ्यास व्हायला लागलाय. 7 वाजल्यापासून ते 7 संध्याकाळच्या 12 तास आणि 7 पासून पुढं 11 पर्यंत पुन्हा आणखीन 5. जवळपास ह्या 16-17च्या शेड्यूलमध्ये जवळपास 4-5 तास जर काढले तर 12+ अभ्यास होतच होता. जवळपास म्हणजे 10-11 तास तर कुठंच नव्हते कुठंच नव्हता. क्वालिटी ऑफ टाइम जर हो. विचारलं तर बघा आवश्यक आहे. आणि हा सतत प्रवास किती वर्ष चालला. हा सतत प्रवास म्हणायचं म्हटलं तर खरं सुरुवात मी MPSC करण्यासाठी सर 2020च्या डिसेंबरमध्ये सुरू केली होती. 2020 हां 20 पासून 20, 21, 22, 23, 23, 24 म्हणजे 5 वर्ष तरी 5 4 वर्ष. ते 5 वर्ष झालाच ना. हां तेच तरी routine, तेच रुटीन तेच खुर्ची, म्हणजे त्याच्यामध्ये तेच थोडाफार table. फरक पडला. हां. ज्यावेळेस प्रीच्या अगोदर होत्या सर सगळ्या गोष्टी. हां. प्रीच्या नंतर मेन्सचा सुरू झाला. हां. त्याच्यानंतर आम्ही एक त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये गोष्ट इन्क्लूड केली म्हणजे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन जीडी आवश्यकच आहे. हां. आमचा म्हणजे दररोज टायमिंग ठरलेला होता. दररोज संध्याकाळी 4 ते 7 अगं 4 ते 6 असं 2 किंवा 2.5 किंवा 3 तास नाना नानी पार्क म्हणून आहे पुण्यामध्ये शनिवार पेठेत. बरं आम्ही तिथं ग्रुप डिस्कशन करायचो. हां. पाऊस असो काही असो. हां. म्हणजे तिथं मेन्सच्या वेळेस तर अजून एक दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गोष्टी क्लासमध्ये सुद्धा होत नाहीत त्या गोष्टी सुद्धा ग्रुप डिस्कशन मध्ये चांगल्या प्रकारे होतात. सिलेबस कव्हर होतो. हां. आणि जर अभ्यासू विद्यार्थी असतील तर आपलं पण रिव्हिजन लवकर होतो आणि ते लक्षात राहतं लॉंग टाइम साठी. आणि ग्रुप जास्तीत जास्त 3-4 लोकांचाच 3 ते असायला 4, पाहिजे. हो. जास्त म्हणजे ग्रुप डिस्कशन करायला, Group discussion. म्हणजे एक डिसिप्लिन राहते डिसिप्लिन. आणि जास्त भरकटत पण नाही. बरोबर आहे. नक्कीच सर. तर चांगला ग्रुप असणं आवश्यक आहे. आता इव्हन ही गोष्ट सुद्धा दिल्लीमध्ये तयारीला गेल्यानंतर IAS IPSच्या तिथं सुद्धा GDचा भाग महत्त्वाचा आहे. ग्रुप डिस्कशन क्वालिटी मित्र पाहिजेत. सिनियरचं पण आपण ऐकणं आवश्यक आहे. तर रुटीन फॉलो करणं आवश्यक आहे. गावाकडं पोलीस भरती असेल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हटलं की खूप झाले 1 तास 2 तास विद्यार्थी वेळ देतात. तर आपण सरांचा अनुभव पाहून करू शकतात की आपल्या अभ्यासाचा टायमिंग थोडासा आपण वाढवू शकतात जेणेकरून आपला रिझल्ट नक्कीच लवकर येईल. तर सरांचा शेड्यूल आपण पाहिलेलं आहे. आता सर परीक्षेच्या टप्प्याबद्दल चर्चा करूया. परीक्षेचे टप्पे किती आहेत आणि त्यानंतर एक जनरल पुस्तकं कोणते कोणते लागतात. ठीक आहे. परीक्षेचे टप्पे सर. परीक्षेचे टप्पे सांगायचं झालं तर जनरल टप्पे 3 असतात. 3 आहेत. हां. पण PSI ह्या पदासाठी 4 टप्पे आहेत. हां. जसं की PSI साठी प्री, पूर्व मेन्स, परीक्षा. हां. ग्राउंड आणि इंटरव्ह्यू. ह्याच्यामध्ये म्हणजे ग्राउंडचा एक्स्ट्राचा पार्ट आहे जो की क्वालिफाईंग आहे. आमच्या वेळेस 2022ला 60 मार्काला ग्राउंड क्वालिफाय होतं 100 पैकी. आणि 2023 पासून आता 100 पैकी 70 मार्काला ग्राउंड क्वालिफाय. त्याच्यामध्ये 4 इव्हेंट आहेत. रनिंग 800 मीटर, गोळा 7.5 मीटर, पुलअप्स 8 आणि लांब उडी 4.5 मीटर. हे सगळं आउट ऑफ लांबोडी आहे. पुलअप्स म्हणजे पुलअप्स आहेत आणि गोळा पण आहे. हो. तर मग त्या सगळ्या गोष्टी आहेत.
तितकं ग्राउंडचं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की आता क्वालिफाईंग झालेलं आहे. आणि दुसऱ्या परीक्षांचं सांगायचं झालं आपल्याला सर किती मार्क आले त्या ग्राउंडमध्ये? ग्राउंडमध्ये मला म्हणजे मी तयारीच केली होती 2.5 महिने. तर 2.5 महिने म्हणजे ज्यावेळेस फेब्रुवारीमध्ये मी ग्राउंडची तयारी सुरू केली होती त्यावेळेस जवळपास मला एकही पुलअप जात नव्हता, एकच पुलअप जात होता. काय म्हणतात, एकही जात नव्हता. तसं म्हणजे अभ्यासामुळं जास्त व्यायामाकडे थोडाफार करायचो मी. अजून दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन की व्यायामासोबतच मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. ध्यान करणं, मेडिटेशन, ध्यानधारणा खूप महत्वाची. त्याच्यामुळं एक कॉन्सन्ट्रेशन होतं, लक्ष केंद्रित राहतं, मन शांत राहते, अभ्यास त्याच्यामुळे क्वालिटी होतो, अभ्यास जास्त होतो. तर त्याच फिजिकलच्या मार्क्सचं सांगायचं झालं तर 2.5 महिनेच तयारी केली होती. एकही पुलअप जात नव्हता. गोळा 6 मीटरच जात होता, जिथं की 7.5 टाकायचा होता. रनिंग तर टायमिंग 3.5च्या पुढेच होता, म्हणजे जवळपास ग्राउंड झिरोच होता. ग्राउंड. त्याच्यासाठी ग्राउंडसाठी भैया आमचा गावाकडे आला होता, आर्मी मध्ये आहे तो. 2 महिने सुट्ट्या काढून त्यानं माझी बेसिक तयारी पूर्ण करून घेतली. त्याच्यानंतर मी भोरे सरांकडं पुण्याला पुणे शिवाजीनगर हेडक्वार्टरला ग्राउंड लावलं आणि त्याच्यामुळे माझं ग्राउंड चांगलं झालं आणि मला ग्राउंडला 74 मार्क्स आले. जिथं 60 मार्क्स घ्यायचे होते तिथं मला 74 मार्क्स आले. त्याच्यामध्ये अजून काय झालं, मी पुलअप्स 9 काढले, तिथं 8 काढायचे होते तर 9 काढले. गोळा माझा 7.38 गेला. 12 सेंटीमीटर मुळे माझे 2.5 मार्क्स गेले गोळ्याला. आणि लांब उडीची तितकी म्हणजे इंजुरीमुळे तयारी केली नाही, पायाला थोडी इंजुरी झाली होती, शिन पेन वगैरे जरा जास्त होत होता, म्हणून रनिंगचा पण थोडा टायमिंग कमी आला. 2:47 मध्ये माझा टायमिंग आला होता. सुरुवातीला एकही पुलअप्स निघत नव्हतं, तरी पण सरांनी एक एक्स्ट्रा किंवा एक आगाव पुलअप्स काढून दाखवलं. म्हणजे हे प्रॅक्टिसनं होऊ शकते. 5 वर्ष अभ्यास आणि प्लस ग्राउंडची तयारी करणं हा सुद्धा गोष्ट मॅनेज होणं आवश्यक आहे. PSIचे टप्पे पाहिले, त्यानंतर दुसऱ्या 2 जे पोस्ट आहेत ASO आणि STI, याला काय टप्पे आहेत परीक्षा? तर त्याला सर 2च टप्पे आहेत. 2च टप्पे आहेत का? म्हणजे प्री म्हणजे पूर्व आणि मेन्स म्हणजे मुख्य. तर प्री मध्ये काय असतात, सगळे सब्जेक्ट असतात जवळपास. म्हणजे किती मार्काचा पेपर असतो पूर्वचा? 100 मार्काचा. 100 मार्क. किती प्रश्न? 100 प्रश्न. 100 मार्क 100 प्रश्न. तर आणि फक्त त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंबाईन मध्ये आहे की टाइम मॅनेजमेंट. वेळ पुरला पाहिजे. PSI, STI, ASO आणि आता नवीन पद झालेलं SR, सब रजिस्ट्रार म्हणून. तर ह्या 4 पदांसाठी आणि आता ग्रुप B आणि ग्रुप C एकत्र झालेले आहे. त्याच्यामुळे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क हे पद सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. आणि ह्या सर्व पदांसाठी प्री म्हणजे पूर्व परीक्षा एकच होते, 100 मार्कांची. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आणि त्या 100 प्रश्नासाठी मला वाटतं 1.5 तास का 1 तास? 1 तास आहे. 60 मिनिट 100 प्रश्न असं गणित आहे. आणि ते गणित जुळण्यासाठी टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. कुठंतरी मुलांचं टाइम मॅनेजमेंट होत नसल्यामुळे, वेळच पुरत नाही तेवढे प्रश्न सोडवायला. प्रश्न लेंदी आहेत पुन्हा. होत नसल्यामुळेच कुठंतरी मुलांना मार्क्स कमी येतात. त्याच्यामध्ये मला पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये तेच झालं. गणिताला टाइम कमी पडला आणि त्याच्यामुळे मार्क्स कमी आले. मग 2022ची त्यावेळेस ग्रुप B आणि ग्रुप C वेगळी होत होती. मग त्यावेळेस मी ग्रुप C दिली होती. तर त्यावेळेस मी नवीन प्रयोग केला. त्यावेळेस रयत प्रबोधिनीनं, पुण्यामध्ये रयत प्रबोधिनी आहे, त्यांनी नवीन प्रयोग सुरू केला होता की ऑफलाईन शाळेमध्ये आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेणं ऑफलाईन, संडेच्या दिवशी. म्हणजे संडेच्या दिवशी अशा 8-9 टेस्ट घ्यायचे ते. मग तिथं जाऊन टेस्ट द्यायचा एक वेगळा फील होता. म्हणजे स्वतः आयोगासारखं शाळेमध्ये जाऊन पेपर देणार. राईट. तो एक मला प्रयोग खूप म्हणजे आवडला. त्याच्यानंतर मग तिथं मी काही प्रयोग केले. मॅथ अगोदर घेणं, आवडता सब्जेक्ट अगोदर घेणं, गोल एकदाच करणं, गोल नंतर सोबत करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण मी इतकं कॅल्क्युलेशन केलं होतं की पान पलटायला सुद्धा आपल्याला काही सेकंद लागतायत. तर मग पान पलटण्याऐवजी इकडले क्वेश्चन सोडवायचे, इकडल्या पानावरले ह्या पानावरचे क्वेश्चन सोडवायचे आणि त्या क्वेश्चनचे लगेच गोल करायचे. त्याच्यामुळे पान पलटायचे सुद्धा आपला टायमिंग वाचतोय. नक्कीच बघा, बारीक इतकं कॅल्क्युलेशन आवश्यक आहे. कारण का ते जे सर्कल आहेत ते गोल करताना गडबडीने कधी कधी बाहेर जाऊ शकतं, याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे बबल्स फिल करताना. आणि त्याला पण वेळ जाऊ नये म्हणून सरांनी खूप बारीक नियोजन केलेलं आहे सर. आणि अजून दुसरी गोष्ट काय होती, आता माझ्या मित्राचंच, ज्याचं विश्वंभर खेडकर तुम्हाला नाव घेतलं, तर त्याचं 2023ला तेच झालं. मेन्सच्या पेपरला तो आज त्या कारणामुळे रिझल्टच्या बाहेर आहे. त्याचं काय झालं, गोल करताना सिरीजच चुकली. अरे बापरे. एका क्वेश्चनचा दुसऱ्याला गोल झाला आणि दुसऱ्याचा तिसऱ्याला गोल झाला. मग त्याच्यामुळं तो बाहेर गेला.
माझं म्हणणं आहे म्हणजे एखादा प्रश्न सोडवायचा राहिला तरी चालेल, पण पण गोल करताना लगेचच्या व्यवस्थित लगे करायला झाला पाहिजे. पाहिजे आणि व्यवस्थित झाला लगेचच्या लगे करण्यापेक्षा माझी मेथड अशी होती की ह्या पानावरचे म्हणजे क्वेश्चन सोडवायचे, ह्या पानावरचे क्वेश्चन सोडवायचे, पान पलटण्याच्या ऐवजी डायरेक्ट गोल करायचे आणि पान पलटून मग दुसऱ्या ह्याच्यावर जायचं. तर मग ही मी मेथड खूप म्हणजे तयारी करून मी माझ्या स्वतःला लागू केली होती आणि ते कुठेतरी मला फायदेशीर ठरली. हा सगळा भाग मी टेस्ट सिरीजमध्ये केला होता. नक्की. आणि मग त्यावेळेसच्या ग्रुप सीला मी अटेम्प्ट दिला. तिथं मी मॅथ पहिल्यांदा घेतलं होतं आणि 100 अटेम्प्ट केले होते. क्वेश्चन आपल्याला 100 असतात. तर माझं म्हणणं असं, मला एका सरांनी सांगितलं होतं की तू 100 अटेम्प्ट कर. मी त्यावेळेस प्रयोग करून पाहिला आणि मला त्या परीक्षेमध्ये 70.50 मार्क्स पडले होते, सर्वात हायेस्ट 100 पैकी. म्हणजे खूप चांगले मार्क्स मानले जातात. हायेस्ट आहे. त्यावेळेस मी आपल्या एक्साईज इन्स्पेक्टरच्या 9 जागा असताना सुद्धा कॅटेगरीचा कट ऑफ 71.25 लागला होता आणि मी 1.25 न तिथं पण उडालो. पण मला अपेक्षितच नव्हतं की मला इतके मार्क्स पडतील, जास्त मार्क पडते. बरोबर. पण त्यावेळेस पडले. प्रत्येकाला वाटायचं की होईल, म्हणजे एकदम 100 पैकी 70 मार्क्स म्हणजे खूप मार्क्स होते. तिथं कुठंतरी टॅक्सचा आणि क्लर्कचा कट ऑफ 50 आणि 55 वर लागला होता. पण माझ्याकडे टायपिंग नसल्यामुळं म्हणजे मी तो दिला नाही. आणि कुठंतरी असं होतं मनात की पुण्याला मी UPSC करण्याच्या उद्देशाने गेलो होतो, एक अधिकारी बनण्याच्या उद्देशाने गेलो होतो. आई वडिलांना काहीतरी स्वप्न दाखवलं होतं मी, तर अधिकारी बनूनच जायचं. तर मग आपण क्लर्क कशाला बनायचं, बरोबर आहे, हे कुठेतरी मनात होतं, ध्येय निश्चित होतं. पण काही मित्रांचं असं म्हणणं होतं की तू टायपिंग काढून घ्यायला पाहिजे, कोणती तरी पोस्ट मिळव आणि नंतर पुढं तुझ्या ध्येयाच्या मागे लाग. पण मी त्यांना सांगितलं की 2022 मध्ये जर झालं नाही तर मी नक्कीच तुमचं ऐकेन, पण 2022 मध्येच मी रिझल्ट काढणार. नक्की झालं तसंच. ठीक आहे, धन्यवाद सर. सरांनी सांगितलं की परीक्षेच्या टप्प्यामध्ये PSI ला 4 टप्पे आहेत, STI ASO हे 2 पद आहेत, त्याला 2च टप्पे आहेत, एक पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, ज्याला मुलाखती नाही आणि ग्राउंड इन आहे. तर अशा पद्धतीने ह्या 3 परीक्षा आहेत. आता पाहूया की सर त्या परीक्षेसाठी जनरल जे विषय आहेत कोणते कोणते आणि एक पुस्तकं की समजा विषय कोणते कोणते आहेत, एवढे विषय आहेत. ओके, तर विषयांबद्दल सांगायचं झालं तर भूगोल आहे, एकच. भूगोल आहे. आता सध्या 2023 पासून पूर्व आणि मुख्यचा दुसरा पेपर, पहिला पेपर लँग्वेजचा असतो मुख्यचा, त्याच्यामध्ये मराठी 50 मार्काला आणि इंग्रजी 50 मार्काला झालेला आहे. आणि दुसरा पेपर आणि पहिला पेपर म्हणजे पूर्वचा पेपर आणि मुख्यचा दुसरा पेपर जवळपास सिलेबस सारखाच झाला. म्हणजे मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा हे जनरल नॉलेजचे पेपर सारखे आहेत. ओके, त्याच्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, म्हणजे पॉलिटी आहे, आणि पुढं इकॉनॉमिक्स आहे, चालू घडामोडीचा विषय आहे आणि गणित, विज्ञान, असे सब्जेक्ट आहेत. तर जवळपास 7 सब्जेक्ट आहेत. तर ह्या सिलेबसमध्ये हे 7 पुस्तकं किंवा 7 विषय जे आहेत, तर याला आपल्याला 6वी 7वीचे जे पुस्तकं आहेत किंवा शालेय स्तरापासून याची तयारी होऊ शकते, किंवा शाळेतले जे पुस्तकं आहे 6वी 7वी 8वीचे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, हे वाचणं आवश्यक आहे का? याच्यातून प्रश्न येतात का? किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का? म्हणजे थोडक्यात माझं तर म्हणणं आहे की म्हणजे तुम्ही जर 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंत जर शिक्षण चांगलं घेतलेलं असेल तर त्या परत गोष्टी करायची गरज नाही. आपल्याकडे काय केलं जातं, 5वी ते 10वी 12वी पर्यंतच्या शिक्षणाकडे जरा दुर्लक्ष केलं जातं आणि असे विद्यार्थी नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याचा जरा ओढा जास्त आहे. मग त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की म्हणजे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा स्टार्टिंग आहेत, जे पहिल्या फेजमध्ये आहेत, त्यांनी पहिल्यांदा स्टेट बोर्ड वाचायला पाहिजेत. स्टेट बोर्ड म्हणजे तेच की आपले 5वी पासून महाराष्ट्र शासनाचे पुस्तकं आणि 6वी पासून ते 10वी पर्यंत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामध्ये चित्र आहेत, व्याख्या दिलेल्या आहेत, म्हणून त्या आयोग डायरेक्ट ते प्रश्न घेतो आणि समजतं पण आपल्याला. स्टेट बोर्ड मधून जशाच तशाच क्वेश्चन आलेले सुद्धा भरपूर उदाहरण आहेत डायरेक्ट परीक्षा. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक 5वी 6वी 7वीचे तर पुस्तक असे असतात की त्या विद्यार्थ्याला समजेल अशा प्रकारे बनवलेले असतात. मग पदवी झालेला विद्यार्थी तर खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. त्याच्यामुळं त्या पुस्तकांचा पण फायदा होतो. अजून दुसरी गोष्ट म्हणजे MPSC मध्ये काही रेफरन्स बुक आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, त्याचा पण अभ्यास सोबत करायला पाहिजे. आणि अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की बाजारामध्ये नवीन पुस्तक आलं की लगेच घ्यायचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. नक्की होतंय आपले सिलेक्टिव्ह रेफरन्स बुक ठेवायला पाहिजेत, आपल्या निवडलेल्या पुस्तकांवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सिलेबस आणि PYQ
ह्या गोष्टींवर जर विश्वास ठेवला तर यश हमखास मिळतं म्हणजे मिळतं. नक्कीच मिळते. धन्यवाद सर. सरांनी सांगितलं की शालेय पुस्तकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि ते शालेय जीवनात जर आपण थोडेसे टाळले तर नक्की पुन्हा डबल त्याचं वाचन करावं लागतं आणि प्रश्न त्याच्यातून येतात आणि सर्वात महत्त्वाचं की त्याच्यामधून समजणं अंडरस्टँडिंग खूप लवकर होते. परीक्षेचे टप्पे पाहिले, त्यानंतर परीक्षेचे जे आपण पुस्तकं पाहिले, त्यानंतर मुलाखतीची जी तयारी आहे खास करून PSIसाठी त्याला कोणते कोणते पुस्तकं वाचावं लागतात स्पेशल, जसं की आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, ह्या गोष्टीबद्दल थोडंसं सांगा सर. तर मी तसं म्हणायचं म्हटलं तर मी उमेश कुदळे सरांच्या सेमिनारला गेलो होतो सर. हां त्यांचे यूट्यूबवर लेक्चर्स पण आहेत, हां ते केले होते. सुशील बारी सर आहेत स्पॉटलाईट अकॅडमीचे, हां त्यांचे लेक्चर्स केले होते. त्यांच्या सेमिनारला गेलो होतो आणि मी 5-6 जागेवर मॉक इंटरव्ह्यू दिले होते. हां त्याच्यातून कुठंतरी मुलाखतीची तयारी चांगल्या प्रकारे झाली होती. काही बाजारामध्ये बुक्स पण मिळतात. हां तसं अजून दुसरी गोष्ट म्हणजे मागील वर्षीच्या मुलांनी काही स्क्रिप्ट टाकलेल्या आहेत बाजारामध्ये, हां तर त्या झेरॉक्स सेंटरवर मिळतात. हां त्या पाहून त्याची तयारी केली. हां अजून म्हणजे मुलाखतीला म्हणजे बेसिक गोष्टी असतात, जसं की तुमचा पर्सनल डाटा असेल, हां तुमची पदवी कुठून झाली, तुमचं गाव कुठे आहे, हां तुमचं गाव कुठे, असे पण प्रश्न येतात. हां तुम्ही बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो सर असे सोपे प्रश्न येतात का, खूप काहीतरी अवघडच सांगतात बाहेर, अफवा पसरते. PSIच्या मुलाखतीचं तर तुम्हाला सांगतो हां की तुम्हाला कम्फर्टेबल बनवण्यासाठी स्टार्टिंग काही म्हणजे पॅनल असे आहेत की स्टार्टिंग तुमची आज नाश्ता केला का इथून सुरुवात करतात. एवढा सोपा प्रश्न. हां आज नाश्ता केला का इथून सुरुवात सुद्धा आहे. काही जणांचा प्रश्न असतो कुठून आलात, हां काही जणांचा प्रश्न असतो तुमची पदवी म्हणजे कशामध्ये कोणत्या झाली, शाखेमध्ये म्हणजे झाली? तुम्हाला ते तुमच्याकडून उत्तर काढून घेतात आणि त्याच्यावर मग Comfortable पुढचे क्वेश्चन करण्यासाठी आणि विचारतात. तुम्हाला बोलतं करण्यासाठी. आणि प्रत्येक तसं म्हणायचं म्हटलं तर प्रत्येक पॅनल वाईज क्वेश्चन बदलत जातात. प्रत्येक पॅनलची मार्क्स देण्याची स्ट्रॅटजी वेगळी. आता आमच्या वेळेस अध्यक्षांचं पॅनल होतं हां रजनीश शेठ साहेबांचं. हां त्यांनी मला डायरेक्ट पदवीवर क्वेश्चन विचारले हां आणि मग तिथं माझा इंटरव्ह्यू गेला. हां तर व्यक्तिमत्व विकास जे आहे समजा शालेय जीवनात किंवा तयारीच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस आपण तयारी अधिकारीसाठी सुरू करतो, राहणीमान आहे, आपले जे सद्गुण आहेत किंवा आईवडिलाचे संस्कार किंवा निर्व्यसनी राहणं, ह्या गोष्टी थोडंसं त्याबद्दल. हां निर्व्यसनी राहण्याचं म्हणायचं म्हटलं तर आमच्या घरामध्ये कोणीच व्यसन करत नाही आता सध्या. भैया आर्मीमध्ये आहे तरी व्यसनाचं म्हणजे जनरली म्हटलं जातं की आर्मीमध्ये असल्यामुळं घरामध्ये असेल म्हणजे काहीतरी, अगर तो आर्मीवाला माणूस तरी घेत असेल. पण आमच्यामध्ये तसं काहीच नाही आहे. वडील नाही, भाऊ नाही, मी नाही. म्हणून माझं म्हणजे एक सल्ला राहील की म्हणजे एक जर अधिकारी असेल आणि तो जर गुटखा अगर तंबाखू खाऊन कुठेतरी थुकाताना दिसत असेल तर मग त्याच्याकडे बघण्याचा एक नजरिया वेगळा असतो माणसांचा. म्हणून आपण कॉलेज आणि शालेय जीवनामध्ये समजा जे आताचे विद्यार्थी आहेत किंवा समजा आता तयारी करत असताना की आपण सद्गुणी किंवा एक चांगलं वागलं पाहिजे किंवा राहणीमान, आपलं बॉडी लँग्वेज, अधिकारी बनणार आहेत आपण, ह्याबद्दल. तर त्याबद्दल मी सांगतो. म्हणजे जनरली आम्ही कधी म्हणजे आईस्क्रीम वगैरे खायला जायचो मित्र जेवण झाल्यावर वगैरे, तर ते आईस्क्रीमचे रॅपर वगैरे असायचे म्हणजे निघालेलं कव्हर किंवा कचरा. राईट. तर 1-2 वेळेस माझ्या काही मित्रांनी असं टाकताना पाहिलं, म्हणजे मी त्यांना टाकताना पाहिलं, पण मी काढायचो आणि हातामध्येच ठेवायचो आणि डस्टबिन दिसल्याशिवाय टाकायचो नाही, कचरा कुंडीतच टाकायचं. आणि ते माझं पाहून माझ्या सगळ्या मित्रांना सुद्धा सवय लागली. क्या बात आहे. की ते डस्टबिन मध्येच टाकायचं. नक्कीच. मग कधी कधी तर आम्ही असं होत होतं की ते आईस्क्रीम घेतल्या रॅपर तिथंच काढायचं आणि तिथल्याच डस्टबिन मध्ये टाकायचं. म्हणजे ती एक कुठेतरी आपल्यापासून एक सवय लावणं. म्हणजे आमच्या एका सरांनी उदाहरण दिलं होतं की आपण बाहेर देशामध्ये गेल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे राहतो म्हणे आपल्या देशात, आणि इथं भारतात आल्या आल्या विमानतळावरच कुठेही थोकायला सुरुवात करतो. नक्की सर, ह्या गोष्टी काळजी घेणं आवश्यक आहे. मग त्या गोष्टी आहेत. आज जर आपले पंतप्रधान स्वतः हातामध्ये झाडू घेऊन जर स्वच्छता करत असतील तर आपण आपल्या प्रत्येक नागरिकांना काळजी घेणं, आपण स्वतःपुरती तरी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एवढंच माझं सांगणं असेल. अजून दुसरी गोष्ट अशी आहे की गुणांचं म्हटलं तर आतापासूनच आपल्यामध्ये नम्रपणा असायला पाहिजे, ऐकून घेण्याची क्षमता असायला पाहिजे. दुसरा जर काही सांगतोय तर ते आपल्या कामाचं असेल तर ऐकून घ्यायला पाहिजे, त्याला उद्धटपणे नाही बोलायला पाहिजे. अजून म्हणजे मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. आपले आई वडील काय सांगतात, आई वडिलांना कधीच वाटत नाही की म्हणजे आपला मुलगा वाईट मार्गाला लागायला पाहिजे, चांगलंच मार्गदर्शन करत असतात. आई वडिलांचं ऐकायला पाहिजे, मोठ्यांचं ऐकायला पाहिजे आणि सिनियर्सला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, गुरुजांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. गुरूंकडून आपण काही ना काही शिकलेलो असतो, त्याच्यामुळे त्यांना पण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे.
बघा सर, खूप महत्त्वाच्या सरांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एक छोटा बदल हा मोठी गोष्ट घडवू शकतो. जसं म्हटलेलं आहे की कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते आणि कुठल्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी उशीर कधीच नसतो. बेटर लेट दॅन नेव्हर, म्हणजे कधीच नसण्यापेक्षा चांगली सुरुवात होणं आवश्यक आहे. जसं की सरांनी म्हटलेलं आहे, काही ठिकाणी म्हटलेलं आहे बघा की तयारी इतनी खामोशी से करो की आपली कामयाबी ने शोर मचाना चाहिए. आणि सरांचं अगदी तसंच झालेलं आहे की आत्तापर्यंत की श्याम सुंदर ज्यांना महाराज म्हणून गावात ओळखलं जातं, कारण का लहानपणापासूनच ते माळकरी आहेत आणि महाराजांचं कोण आहेत निकाल आला गावात ASO म्हणून आणि डायरेक्टच 15-20 दिवसानंतर डायरेक्ट PSI फौजदार म्हणून तालुक्यातून जिल्ह्यातून फोन, न्यूजपेपरला बातमी, इतक्या शांत पद्धतीनं त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर असं एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. तर आता आपण थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत सर. आता तुमचं जे स्पेशल थँक्स किंवा धन्यवाद आहे की आईवडिलांचं मार्गदर्शन, मित्रांचं, सरांचं, तुमच्या जे की कुणाकुणाचं तुम्हाला सपोर्ट मिळाला आहे? तसं म्हणायचं म्हटलं तर आभार सगळ्यांचेच मानू इच्छितो मी, ज्यांनी मला ह्या टप्प्यावर म्हणजे ह्या यशासाठी मदत केली. प्रत्येकाने कुठं ना कुठं मदत केलेलीच असते, सगळ्यांची नाव घेता येणार नाहीत. नक्कीच. आणि तसं म्हणायचं म्हटलं तर माझं यशाचं श्रेय संपूर्ण माझे आईवडील, भाऊ यांना जात आहे. बहिणीनं पण मला खूप मदत केली, म्हणजे ती ज्यावेळेस नोकरीला होते त्यावेळेस. अजून म्हणायचं म्हटलं तर पुण्याला गेल्यानंतर पुण्याला सोबत जाताना सुद्धा माझ्या काही एका मित्रानं मदत केली होती. पुण्याला तिथं राहण्यासाठी एका मित्रानं मदत केली होती सोबत. त्याच्यानंतर अभ्यासासाठी काही मित्रांनी म्हणजे गायडन्स केलेलं, जे की माझे सिनियर्स होते. पुन्हा ग्राउंडला माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मदत केली होती, त्यांचे मी आभार मानेन. म्हणजे याच्यामध्ये खूप जणांचा वाटा असतो. प्रवास सुरू झाला त्यानंतर प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ राहायला पाहिजे, कृतज्ञ व्हायला नाही पाहिजे. बरोबर, एवढंच मी सांगेन. आणि त्यांना म्हणजे आता मी एक अधिकारी झालेलो आहे, त्याच्यापैकी काही जण अधिकारी झालेले नाही आहेत. तर मग माझं एवढंच सांगणं असेल की तुम्ही पण लवकरच अधिकारी व्हावं ही शुभेच्छा देतो. आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगतो की म्हणजे कधीही त्यांना जर गरज पडली तर मी कधीही मदत करायला तयार असेल. आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगतो सर, आज गावातून जवळपास खूप दिवसानंतर आपल्या रिझल्ट आलेला MPSCचा. एक कुठंतरी अधिकारी खूप दिवसानंतर झालेला आहे, त्याच्यामुळं खूप सगळ्या गावाला म्हणजे एक आनंद आहे. सगळ्या जणांनी म्हणजे जवळून आमचा म्हणजे कष्ट पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं भरपूर जणांच्या म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू येतात की म्हणजे हे म्हणजे कुठून शून्यातून ह्यांनी विश्व निर्माण केल्यासारखं झालंय. मग त्या गोष्टींमुळं म्हणजे गावचे पण खूप खूप आभार मानतो, त्यांनी पण सत्कार केला. म्हणजे जवळपास आमदार वगैरे त्यांनी पण घरी आले होते, त्यांनी सत्कार केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे सर्वांनी एकाच गोष्टीसाठी अभ्यास करायला पाहिजे की स्वतःला तर आनंद होतोच, पण ज्यावेळेस आपला रिझल्ट येतो त्यानंतर आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, आनंद आहे, जे आनंद आहे तो कुठंच विकत घेता येत नाही आणि त्याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. ठीक आहे सर. तर आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत की सर 2-3 काही प्रश्न आहेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे ज्यांनी विचारलेले आहेत की गावात राहून तयारी होऊ शकते. जसं की कोरोनानंतर बरेच विद्यार्थी गावाकडे आले, जास्तीत जास्त रिझल्ट गावाकडून यायला लागले, मग गावातून तयारी होऊ शकते का? तर जर मला काय म्हणायचं आहे म्हणजे सिन्सिअर जर विद्यार्थी असेल म्हणजे गंभीर त्याला खूपच सिरियस त्याला गावाकडे अभ्यास 100% होऊ शकतो. माझं तर म्हणणं आहे की काही विद्यार्थ्यांनी तर आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये बसून सुद्धा अभ्यास केलेला आहे, निकाल पण IPS पदापर्यंत UPSC. तर मला असं वाटतं की म्हणजे गावाकडे पण अभ्यास होऊ शकतो, पण त्याला टर्म्स अँड कंडिशन लागू आहेत. घरचा तसा सपोर्ट असायला पाहिजे म्हणजे, आणि तो विद्यार्थी सिन्सिअर असायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर जुळून आल्या तर गावाकडेही नक्की अभ्यास होऊ शकतो. मार्गदर्शन तसं असायला पाहिजे, त्याच्यामुळं मग भरकटत नाही आणि म्हणजे अभ्यास पण होऊ शकतो. त्यानंतर जे आता समजा पार्श्वभूमीबद्दल बोललात की आपल्या आजोबांचा समजा काय व्यवसाय होता, जसं की शेती नाहीत म्हणलात, मग उदरनिर्वाह किंवा आई पप्पांनी कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये काम केलेलं आहे, समजा की लोकांना माहीत झालं पाहिजे की आज जे PSI ASO आहे त्यांच्या घरचे म्हणजे काय व्यवसाय करतात किंवा काय राहिले मजुरीचा व्यवसाय. तसं पाहायचं झालं तर आपल्याकडे सर काय एक म्हण आहे सर, राजा का बेटा राजा बनेगा. तर आमची तशी काहीच परिस्थिती नव्हती, घरी एकदम 18-20 दारिद्र्य म्हणल्यासारखं. आजोबा आमचे म्हणजे आजोबाच्या काळात तर आमच्या असं होतं की आजोबांनी काठी आणि दुर्डी घेऊन गावामध्ये जाऊन भाकरी मागून आणायचे. सणाला सुद्धा आमच्या घरी म्हणजे सण साजरा केला जायचा नाही, तशी परिस्थितीच होती सर बिकट. नंतर खूपच संघर्ष होता. नंतर वडिलांनी त्या गोष्टी चेंज केल्या, स्वतः कष्ट करायला सुरुवात केली.
आणि मग कुठंतरी त्या गोष्टी बदलल्या आणि आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी साजऱ्या व्हायला लागल्या. नंतर असं झालं की म्हणजे वडिलांनी सुरुवातीला ऊसतोड मजूर म्हणून काम करायचे. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ऊसतोड मजुरीमुळं कुठंतरी आपल्या लेकरांच्या शिक्षणाची ओढाताण होते. म्हणून त्यांनी विटाभट्टीवर स्थायिक होण्याचा प्रयत्न, वीटभट्टी सुरू केली म्हणून तिथं काम करण्याचं हे केलं. विटाभट्टीवर राहण्याचा निर्णय घेतला. तर आम्ही गावातल्याच विटाभट्टीवर राहायला गेलो होतो. एकदम घरच्या सगळ्या गोष्टी सोडून एकदम थोड्या गोष्टी घेऊन विटाभट्टीवर काही दिवस काम केलं. त्याच्यानंतर मग शेतामध्ये मजुरी वगैरे केली. मग ते सकाळी उठून चिखल बनवणं हे तर खूपच संघर्षमय हे, थंडीमध्ये ते काम करणं. इव्हन म्हणजे अशी गोष्ट होती की ज्यावेळेस आमच्या शाळा भरायच्या त्यावेळेस आखाड श्रावण म्हणून एक गोष्ट असते. आखाड म्हणलं की सगळं त्याच्यामध्ये एकदम तंगी असते. सगळीच तंगी, ते शब्दच आहे. आखाड श्रावण सुरू आहे सध्या, कॉमनच झालंय ते. तर ते गावाकडल्या सगळ्या लेकरांना माहिती असेल. मग त्यावेळेसच शाळा भरलेल्या असायच्या, योगायोग तो असायचा. मग आम्हाला कपड्यांची, शाळेच्या गणवेशांची, वह्या पुस्तकांची, दप्तरांची अडचण असायची. मग पप्पांनी त्यावेळेस काय करायचं, वीटभट्टीची एक्स्ट्रा 5-6 हजार रुपये उचल घ्यायची आणि आम्हा तिन्ही लेकरांना वह्या, पुस्तकं, दप्तर आणि गणवेश, म्हणजे पप्पांनी प्रायोरिटी ह्या गोष्टींना दिली होती. शिक्षणाला प्राधान्य, शिक्षणाला प्रायोरिटी दिली होती. आणि त्या गोष्टींमुळं कुठेतरी आज मी अधिकारी झालोय. आणि मला पालकांना एकच सांगणं असेल की तुमच्या लेकरांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, प्रेरणा द्या, ते नक्कीच यश मिळवतील, एवढं सांग. ठीक आहे सर. तर सरांनी सांगितलं की आजोबांची पार्श्वभूमी खूप म्हणजे खडतर होती. त्यानंतर पप्पांनी सुद्धा वीटभट्टी आहे. त्यानंतर सध्या आणखीन त्यांच्याकडे जी एक खास स्किल आहे ते नक्कीच सांगणं आवश्यक आहे की ते खूप उत्कृष्ट पद्धतीनं बाज विणतात. आणि अख्या म्हणजे परिसरामध्ये त्यांचं नाव आहे की चांगले बाज विणणं. म्हणजे ते बाज विणण्याचं स्किल आमच्या आजोबांकडून आले. त्या बाजेचा पण एक इतिहास सांगतो. ज्यावेळेस आमचे आजोबा लहान होते आणि आमचा जन्म पण होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, त्यावेळेस बाज विणणारे भरपूर जण होते. आता सध्या गावात बाज विणणारे एकच आहेत, आमचे वडील. तर त्यावेळेस भरपूर जण होते आणि त्यावेळेस बाज फक्त आणि फक्त 2 भाकरींवर विणली जायची. काय म्हणता? 2 भाकरी आणि एक काय ते खार, म्हणजे आपल्या लोणच्याची फोड, पिकल ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर फक्त त्या गोष्टीवर बाज विणली जायची. आज त्याच बाजाचा भाव 1000 आणि 1200 रुपये झालेला आहे. किती परिवर्तन. मग ह्या गोष्टी कुठेतरी म्हणजे पिढीजात व्यवसाय चालत आलेला जुन्या काळापासूनच आलेला आहे. आणि आजोबांचं एक सरांनी वैशिष्ट्य सांगितलं की त्यांच्या जे समजा जे स्किल आहे, जे परंपरेनुसार आलेले आहे, ते एक चांगले उत्कृष्ट वादक होते. आणि ते शहनाई, ज्याचं पिपाणी म्हटलं जातं, ते सुद्धा म्हणजे त्यांचं वादवणे सनई वादक होते. आणि ते एक कलागुणाचा वारसा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. म्हणजे एखाद्याच्या लग्नामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ते सुद्धा म्हणजे सनई वादक होते, जे आज सगळीकडे परिस्थिती आहे. बरोबर आहे. म्हणजे अजून पण पंचकोशीतले जे वृद्ध लोक आहेत ते जर घरी आले आणि त्यांनी जर आजोबांचा फोटो पाहिला तर ते म्हणायचे की हा माणूस खरंच खूपच जास्त चांगल्या प्रकारे सनई वाजवायचा. म्हणजे अजून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. आणि ते सनई तुम्ही आठवण म्हणून जतन सुद्धा अजून म्हणजे घरी जतन करून ठेवलेली सर. म्हणजे त्या गोष्टी सांगतो. आणि आजोबांचं आमच्या म्हणणं असायचं, म्हणजे आजोबांना कुठेतरी शिक्षणाची जाणीव झालेली होती. आजोबा अगोदर काही शिकलेले नसताना सुद्धा ज्यावेळेस आम्ही लहानपणी शिकत होतो त्यावेळेस आजोबांनी आमच्यासोबत वाचायला शिकले होते आणि ते पेपर वाचायचे. आणि आम्हाला सांगायचे की शिक्षणा इतकं मोठं काहीच नाही लेकरांनो, तुम्ही शिका, शिक्षणच तुमची परिस्थिती बदलू शकते. त्यांना काही म्हणजे निरक्षर असून सुद्धा त्या गोष्टी सांगायचे. बघा, खूप चांगलं म्हणजे प्रेरणादायी प्रवास यांचा झालेला आहे. आता आपण शेवटचा एक प्रश्न घेऊया की सर, ज्या दिवशी निकाल आला PSIचा, ज्या दिवशी PSIचा निकाल आला आणि समजा तुम्हाला ही आनंदाची बातमी मिळाली, त्यावेळेस तुम्ही म्हणजे कुठं होतात किंवा कुणी तुम्हाला ही बातमी, गोड बातमी दिली? तसं म्हणजे माझी ड्रीम पोस्ट PSI होती. आणि ASOचा रिझल्ट अगोदरच सेलिब्रेट झाला सगळीकडे पुण्यामध्ये. तो रिझल्ट मी जिथं अभ्यास करतो म्हणजे माझी कर्मभूमी पुणे, तिथं सेलिब्रेट झाला. त्याच्यानंतर माझा 21 तारखेला राज्यसेवेचा पेपर होता, पण काही कारणास्तव तो पुढं 25 ऑगस्टला पुढं शिफ्ट झाला. नंतर माझा 31 जुलैला PSIचा इंटरव्ह्यू होता. आणि 2022 पासून अशी परंपरा राहिलेली की इंटरव्ह्यूच्या शेवटच्या दिवशी PSIची जनरल मेरिट लिस्ट जाहीर होते. त्याच्यानुसार तात्काळ
की त्यानुसार तसं म्हणायचं म्हटलं तर PSIचे प्रोसेसच खूप जास्त लेंदी असते, त्याच्यामुळं ही तात्काळ गोष्ट करावीच लागते. हां, म्हणजे तात्काळ गोष्ट म्हणू पण शकतो आणि नाही पण. बरोबर आहे. हो, तसं त्या प्रोटोकॉलनुसार असं 31 जुलैला सरनं इंटरव्ह्यू दिला आणि 1 ऑगस्टला रिझल्ट लागला. 1 ऑगस्टला ते अपेक्षित नव्हतं, कारण एका मुलाचा हाईट मध्ये काढलं होतं त्याला. तो मॅट मध्ये गेला आणि त्याला कुठेतरी अलाव केलंय की तुझी हाईट मापली जाईल आणि तो हाईट मध्ये बसलाय आणि त्याचा ग्राउंड पण बाकी आहे ना इंटरव्ह्यू पण बाकी आहे. त्यामुळं 4 जागांचा रिझल्ट राखून 500 जागा राखूनच निकाल दिला. 599 जागांचा रिझल्ट, म्हणजे 599 जागांचा रिझल्ट लागला आणि जनरल मेरिट लिस्ट आमची 1 तारखेला लागली. ज्या वेळेस मी जस्ट घरी आलो होतो, ASO झालो म्हणून गावामध्ये माझं म्हणजे वाट पाहत बसले होते. गावात आल्याबरोबर माझे फटाके वगैरे फोडून स्वागत करण्यात आलं आणि मी घरी बसलो होतो आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन मी जेवण करत बसलो. तेवढ्यात माझा रूम पार्टनर ऋषिकेश आखाडे, त्याचा मला कॉल आला आणि मला म्हणे, मी त्याच्या अगोदर माझ्यासोबतच मेन्सला असणारा माझा म्हणजे PSIचा इंटरव्ह्यू दिलेला माझा मित्र विशंबर खेडकर, त्याच्यासोबत कॉलवर बोलत होतो आणि आम्ही ह्याच चर्चा करत होतो की आज रिझल्ट लागेल का नाही. कुठेतरी असं वाटत होतं की रिझल्ट आता काही लागायची शक्यता नाही. तसं पाहायचं झालं तर दुपारी 2 वाजल्यापासूनच काही मुलं मोबाईलवर बसले होते की म्हणजे आता आज रिझल्ट लागणार आहे, इतकी म्हणजे उत्सुकता. मग त्याच्या अगोदर पण 1-2 मित्रांसोबत बोलणं झालं होतं. तेवढ्यात ऋषिकेश आघाडेचा मला कॉल आला आणि मी जेवण करतच होतो आणि त्याने मला सांगितलं की सुंदर भैया तू PSI झालास. मी तसाच मी त्याला सांगितलं धन्यवाद म्हणलं आणि कॉल ठेवला आणि मी लगेच आई पप्पा तिथं बसलेले होते, भाऊ तिथं बसलेला होता भैया, त्यांना सांगितलं मी PSI पण झालो. म्हणजे त्यांचं म्हणजे एक वेगळीच भावना होत्या की म्हणजे PSI पण त्यांना माहिती होतं की PSI होणारच आहे, पण त्या क्षणी PSI झाला, इतक्या लगेच रिझल्ट येईल असं अपेक्षित नव्हतं. ASO आणि PSI दोन्ही रिझल्ट माझे आज आलेले आहेत. जवळपास 5 जुलैला ASOचा रिझल्ट लागलेला आहे, 1 ऑगस्टला PSIचा रिझल्ट लागलेला आहे. तो आनंद म्हणजे खूप वेगळा होता. मी अक्षरशः जेवण टाकून म्हणजे एकदम असं हे करत होतो, रिझल्ट सेलिब्रेट करत होतो. आणि त्याच्यानंतर फोन यायला सुरू झाले, भरपूर जणांचे फोन आले. त्याच्यानंतर मग सत्कार समारंभ वगैरे ते जवळपास 1 तारखेपासून आज, म्हणजे आज किती तारीख आहे, 8-9 तारीख आहे, आज सुद्धा चालू आहेत. उद्या पण आम्हाला संभाजीनगरला माझ्या चुलत्यांनी बोलवले, तिकडे जायचंय, म्हणजे अजून चालूच आहेत. आता हे सेलिब्रेट करून एवढंच सांगेन की म्हणजे आता मी एवढ्याच यशावर न थांबता पुढे क्लास 1 साठी प्रयत्न करणारच आहेत. आणि म्हणजे जर थोडा मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद असतील आणि माझी मेहनत त्या प्रकारची झाली तर मला नक्कीच क्लास 1 मिळावी, पुढचं पण मिळू शकते. एवढंच. तर बघा, निकालाची सरांनी पार्श्वभूमी सांगितली की त्या दिवशी सर जेवण करत असतानाच ही आनंदाची बातमी, ऐतिहासिक क्षण मिळाला. आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की जे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यांच्या समाजातूनच आपल्या सगळ्यांचा मान सन्मान, महाराष्ट्र आणि बीड जिल्हा आणि एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा अभिमान असणारे सुंदर कसबे यांनी त्यांच्या विचाराला साजेल असं यश मिळवून दिलं. जसं की त्यांनी सांगितलं की लेखणी ही माणसाला बदल घडवू शकते, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, असं सुंदर सरांनी हे यश मिळवलेलं आहे. शेवटचं सर की तुमच्या पुढच्या प्रवासाला आमच्या चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा. अशाच तर मी सगळ्यांना एकच सांगेन, एकच मानणं माझं असेल की तुम्ही खूप मोठी स्वप्न पहा. त्या स्वप्नासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा की एक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून एक गोष्ट असते सर, की आपण ज्या गोष्टी विचार करतो, ज्या गोष्टी आपण स्वप्न पाहतो, त्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो. मी अक्षरशः मेन्सच्या वेळेस दिवाळीला सुद्धा गावाकडे आलेलो नाही. 2-3 दिवाळी मी रंगपंचमी साजरी केली नाही. 2-3 दिवाळी आला. हां, तर मी आज सांगतो की माझ्यासाठी आता फटाके वाजतायत, माझ्यावर गुलाल उधळला जातो, हीच माझी रंगपंचमी आणि हेच माझी दिवाळी. आणि जिकडे जाईल तिकडे सत्कार, पुष्पगुच्छ आणि सगळं स्वीट तेच होतंय. म्हणजे तुम्ही जितका त्याग कराल त्याच्या कितीतरी पटीनं तुम्हाला परत मिळतं ते. आणि तुम्हाला म्हणजे सगळ्यांना म्हणजे शुभेच्छा असतील. आणि शेवटी एकच सांगेन की जीवन आहे खरी कसोटी,
जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. राईट. हां. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हां. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. तुम्हाला हे सारं जग जिंकायचं आहे. येस. तुम्हाला हे सारं जग जिंकायचं आहे. हार कधी मानू नका. यश तुमच्याच जवळ आहे. यश तुमच्याच जवळ आहे. जिंकल्याशिवाय राहू नका. जिंकल्याशिवाय राहू नका. वा, क्या बात आहे सर. सर मनापासून धन्यवाद या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा. तुम्ही पण मला वेळ दिला याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद आभार. सर. धन्यवाद. तुम्ही मला इथं बोलवलं आणि माझा जो काही सन्मान केला, माझ्याशी काही गप्पा केल्या, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. आणि तुम्ही पण मला एका टप्प्यावर मार्गदर्शन केलेलं आहे हो, सर. नक्कीच. त्याच्यामुळं मी तुम्हाला नेहमीच म्हणत राहतो की मी तुमचा एक विद्यार्थीच आहे. नक्की नक्की सर. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली असेच खूप विद्यार्थी घडावेत, नक्की. एवढीच मी. आणि तुमचं मार्गदर्शन म्हणजे खूप मोलाचं असतं सर. नक्की. तुमची एक तळमळ असते ही आपल्या गावामध्ये तुम्ही म्हणजे कुठं सपोर्ट नसताना सुद्धा एक विद्यार्थी घडावेत म्हणून हे लायब्ररी स्थापन केली. हो सर. त्या लायब्ररीचा काही विद्यार्थ्यांनी दुरुपयोग केला, हां. तसा विद्यार्थ्यांनी करायला नाही बरोबर पाहिजे. आहे सर. हां. तुम्ही क्लास घेतात, त्याच्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, त्याविषयी म्हणजे तुम्हाला पण आणि तुमच्या विद्यार्थ्यांना पण खूप खूप आभार. थँक्यू सर. आणि धन्यवाद. शुभेच्छा. आणि मी नक्की सर आपण म्हणलं तसं मी प्रयत्न करीत राहील की मी समजा दिल्लीला ज्यावेळेस गेलो होतो तयारी कराय IAS बनण्यासाठी, कलेक्टर बनण्यासाठी, मी काही कारणास्तव परत आलो आणि मी समजा परीक्षा काही मार्कानं पास न झालो, तर माझं एक स्वप्न आहे की आपल्या ग्रामीण भागातून आपण विद्यार्थ्यांना गाईड करू आणि मार्गदर्शन करू, जेणेकरून इथून विद्यार्थी अधिकारी बनतील. तसं आपण सांगितल्याप्रमाणे मी प्रयत्न करीत राहील. आणि पुढील वाटचालीस आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद. धन्यवाद. थँक्यू. लय लांबलं